साळुंखे लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कोकण म्हटलं की सुंदर निसर्ग आणि खास करून आपल्याकडचे म्हणजे गावातली जी मंदिरं आहेत ती खूप सुंदर आहेत आणि प्रत्येक गावातली गावराटी आणि तिथली म्हणतात ना की काही पुरातन मंदिरं आहेत, काही आता जीर्णोद्धार झाले नवीन मंदिरं आहेत, पण ती सर्वच मंदिरं बघायला म्हणजे मंदिर आणि मंदिर परिसर हा बघायला सुंदर वाटतो. तर आता आपण एक सिरीज चालू केली ती म्हणजे कोकणातील सुंदर मंदिरे आणि तुम्हाला या एपिसोडमध्ये काही मंदिरं बघायला मिळतील आणि असेच काही एपिसोड आपल्याला म्हणजे आपल्या चॅनलवर पुढे पुढे तुम्हाला बघायला मिळतील. आणि तुम्ही बघितलेलं सुंदर मंदिरसुद्धा मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मी जर त्या ठिकाणी गेलो नसेल तर नक्की जाईन आणि नेक्स्ट कुठच्या तरी एपिसोडमध्ये ते मंदिर नक्की शूट करून तुम्हाला दाखवेन. तर आता या एपिसोडमध्ये आपण पाहूया काही आता आपण जाणार आहोत काळभैरव मंदिर खारेपाटण या ठिकाणी. 72 खेड्याचा अधिपती असं या मंदिराचं वैशिष्ट्य आहे आणि या मंदिराच्या अधिपत्याखाली जुनी 72 खेडी आणि आता नवीन जवळपास 130 गावं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यात म्हणजे राजापूर तालुक्यातील बहुतांशी गावं या देवस्थानाच्या अधिपत्याखाली आहेत आणि एक सुप्रसिद्ध देवस्थान आहे आणि आता आपण त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण माहिती घेणार आहोत. आता आपण खारेपाटणला जाणार आहोत आणि खारेपाटणचं जुनं नाव हे वल्लीपट्टण आणि शिला राजवंश याच्या काळात म्हणजे इसवी सन 7व्या शतकात या ठिकाणी शिला राजवंशाची राजधानी होती आणि या मंदिराची स्थापनासुद्धा याच काळातील आहे असं इतिहासकार सांगतात. म्हणजे जवळपास 7व्या शतकापासून हे मंदिर असावं. आणि भारतातील म्हणजे मोजकीच मंदिर आहे जी दक्षिणमुखी मंदिर आहे त्यापैकी हे मंदिर आहे. कारण म्हणजे या मंदिराचं प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वार हे दक्षिण दिशेला आहे आणि काळभैरव म्हणजे शंकराचा रुद्र अवतार याची या ठिकाणी पूजा केली जाते आणि त्या ठिकाणी 3 गर्भगृह आहेत. मुख्य गर्भगृहात कालभैरवाची भव्य मूर्ती असून सोबत श्री गणेश, महादेव पिंडी आणि श्री जोगेश्वरी यांचीसुद्धा स्थापना केलेली आहे आणि या ठिकाणी 3 गर्भगृहामध्ये या सर्व देवतांची स्थापना आहे. आणि दरवर्षी माघ शुद्ध पंचमीला या ठिकाणी जत्रा असते आणि या ठिकाणी भव्य दिव्य असा पालखी सोहळा असतो. कारण 72 खेड्यांचा अधिपती असलेलं हे देवस्थान असल्यामुळे संपूर्ण 72 खेड्यातील हजारो भाविक या जत्रेला त्या ठिकाणी येतात. सुंदर सजवले मंदिर. आता मी जाणार आहे ऐतिहासिक अशा साळस महालला म्हणजे साळशीला. कारण साळस महाल हा एक ऐतिहासिक गोष्ट आहे. कारण या ठिकाणी 84 खेड्याचा अधिपती देवस्थान असे या देवस्थानाचं नाव आहे आणि साळशी हे गाव त्याच्यानंतर मग साळस महालावरून साळशी हे नाव पडले नंतर भविष्यात. आणि आता आपण या साळशी या गावाला जाणार आहोत आणि त्या ठिकाणी आता हरिनाम सप्ताहसुद्धा चालू आहे आणि हे ऐतिहासिक गाव आहे आणि या ठिकाणी जुनी 84 खेडी म्हणजे आता जवळपास 130 गावांच्या सर्व देवस्थानांचा मुख्य कारभार या ठिकाणून चालवला जातो. आणि आपल्याकडे जो गावराटीची पद्धत आहे कोकणामध्ये तर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला मोठा प्रदेश या देवस्थानाच्या अंतर्गत येतो. म्हणजे साधारण आपण नांदगाव नदी ती इकडे जी गड नदी आहे
त्याच्या मध्ये जे एवढी गावं येतात म्हणजे गणनदी जी कणकवलीची गणनदी आहे आणि इकडे नांदगावची नदी म्हणजे जी पियाळीची नदी किंवा देवगडची खाडी असं ज्याला म्हणतात म्हणजे शिवगंगा नदी. तर या दोन नद्यांच्या मधोमध जेवढे गाव येतात ते सर्व या देवस्थानाच्या अधिपत्याखाली येतात. त्यामुळे या देवस्थानाला विशेष महत्त्व आहे, शिवाय या गावाला सुद्धा विशेष महत्त्व आहे. आणि विशेष म्हणजे या देवस्थानाचा आता हरिनाम सप्ताह चालू आहे आणि या हरिनाम सप्त्याला आपण चाललोय. आणि आता मी चाललोय साळशीला. साळशी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग असा संपूर्ण ॲड्रेस आहे आणि या गावाचं गुगल लोकेशन मी तुम्हाला देईनच, जेणेकरून तुम्हाला हे गाव कुठे तर मगाशी आपण होतो पावनाई मंदिरामध्ये आणि हे आहे इथलं सिद्धेश्वर मंदिर. तर आता आपण सिद्धेश्वरचं दर्शन घेऊया. तर हे सिद्धेश्वर मंदिर आहे, श्रीदेव सिद्धेश्वर. तर सध्या इकडे भक्तिमय वातावरण चालू आहे, कारण इकडे हरिनाम सप्ताह चालू आहे. 7 दिवसात हरिनाम सप्ताह असतो या ठिकाणी. तर आता मी जाणार आहे आचरे गावामधलं हे मंदिर बघायला आणि कोकणातील एक अप्रतिम असं मंदिर आणि सुंदर मंदिर परिसर आहे. तर आपण संपूर्ण मंदिर परिसर बघणार आहोत. शिवाय आपण ड्रोनच्या माध्यमातून आजूबाजूचा परिसर आणि मंदिर कसं दिसणार आहे ते सुद्धा बघणार आहोत. तर हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्हाला या म्हणजे व्हिडिओ मार्फत तुम्हाला या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. तर आता आपण आचरा तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. तर आत्ता आपण आलो आहे आचरा गावातील श्री देव रामेश्वर मंदिरामध्ये. संयुक्त रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅजेटमधील नोंदीप्रमाणे या मंदिराचा इतिहास पुढील प्रमाणे. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी इसवी सन 1742 या मंदिराच्या आसपासची गावे मिळून वार्षिक 2500 रुपयांचा उत्पन्नाचा प्रदेश इनाम दिला होता.
गॅजेट असे सांगते की इथून मिळणाऱ्या कर संकलनापैकी 88% कर हा मंदिराच्या व्यवस्थापनासाठी आणि 12% कर हा सरकार जमा होतो. या मंदिराचा थाट दरबारी थाट आहे आणि या देवळाचं नाव इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे असं आहे. या देवळाची कोनशिला शके 1684 मध्ये किंवा इसवी सन 1762 मध्ये झाली अशी नोंद आहे. किंबहुना या सालाच्या अगोदरच्या नोंदी या मंदिराच्या दस्तऐवजामध्ये सापडतात. म्हणजे हे मंदिर पुरातन आहे आणि त्याच्याबद्दल अनेक नोंदी आहेत. आणि आत्ता सध्या जे आपण मंदिर बघतो साधारण 300-350 वर्षापूर्वीचं मंदिर असावं. कोकणातील इतर मंदिराप्रमाणे इथे लाकडाचे अतिशय सुंदर असं कोरीव काम सभामंडप आणि संपूर्ण मंदिरामध्ये बघायला मिळतं. इथे रोज पहाटे चौघडा आणि शहनाई वादन करून दिवसाची सुरुवात होते. त्यानंतर देवाचे रात्रीचे अलंकार उतरून पूजा केली जाते. यानंतर भाविकांची विविध कार्य जसे लघुरुद्र, आवर्तने, इतर पूजा पार पडतात. सोमवारच्या दिवशी यांचे प्रमाण जास्त असते. त्यानंतर गाभारा धुतला जातो आणि दुपारचा महानैवेद्य दाखवला जातो. दुपारी 1 ते 4 या वेळेत कौल प्रसादाचे काम होते. त्यानंतर 4:30 ते 5च्या आसपास अलंकार आणि पोशाखाने देव सजवला जातो. रात्री 8च्या सुमारास आरती, मंत्रपुष्प, शेजारती, तीर्थप्रसाद झाल्यानंतर देऊळ बंद केलं जातं. रामनवमीच्या उत्सवात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते एकादशी, ललिताची रात्र, हनुमान जयंती, महाशिवरात्री अशा दिवशी मंदिर 24 तास उघडे असते. या मंदिराची खासियत म्हणजे पु ल देशपांडे, कुमार गंधर्व, सुनीताबाई देशपांडे अशा अनेक कलासक्त मंडळींचं गायनवादन व इतर गायनवादन या श्रीदेव रामेश्वरांसमोर झालं आहे. या संस्थानात साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक उत्सवावरती संस्थानी थाटाची छाप असते. आजही येथे चौघडा, नौबत, तोफांचे आवाज निनादतात. महिनाभर चालणारा कार्तिकोत्सव, पिढ्यानपिढ्या कार्तिक महिन्यात चालणारा संगीत महोत्सव, तसेच गुढीपाडव्यापासून रंगणारा त्यानंतर रामनवमी उत्सव, सर्व सणांवरती राजेशाही थाटाची छाप दिसते. गुढीपाडवा ते रामनवमी या ठिकाणी जो मोठा उत्सव साजरा केला जातो आणि गुढीपाडव्यापासून उत्सव मूर्ती म्हणजे श्रीरामाच्या मूर्तीची मंदिरास प्रदक्षिणा होते. या प्रदक्षिणेची खासियत अशी की दररोज एक याप्रमाणे फेऱ्यांमध्ये वाढ होत जाते आणि रामनवमीच्या दिवशी त्याची संख्या 9 होते. म्हणजे 9 फेऱ्यांमध्ये तोपर्यंत एक फेरी वाढून 9 फेऱ्या असं रामनवमी दिवशी 9 फेऱ्यांची फेरी असते. इथल्या उत्सव परंपरा अजूनही काटेकोरपणाने जपलेल्या आहेत. येथे दर महिन्याच्या दोन्ही पक्षांच्या दशमी एकादशीला पालखी, मशाली, हुद्देदार, ढालदार, चोपदार, ढोल, चौरी, अब्दागिरी या सगळ्या गोष्टींसह निघते. हे देऊळ जरी भगवान शंकराचं असलं तरी पालखी श्री विष्णूंची आहे. कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा येथे कार्तिकोत्सव साजरा होतो. या ठिकाणी फोपळीची होळी केली जाते. वांगणी गावातून हे फोपळीचं झाड वाजत गाजत मिरवणूक काढून आणि हा उत्सव रंगपंचमीपर्यंत साजरा केला जातो. आणि या ठिकाणी दर 3 वर्षांनी डाळास्वारी होते आणि गावपळण सुद्धा दर 3 वर्षांनी होते. आणि हे दोन्ही सण हे अजूनही लोकांसाठी एक आकर्षणाचं केंद्र आहे. कारण अजूनही या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने डाळास्वारी आणि गावपळण होते आणि हा उत्सव बघण्यासारखा असतो. आपल्या चॅनलवरती या दोन्ही उत्सवांचे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही नक्की बघा, ज्यामध्ये तुम्हाला या दोन्ही सणांबद्दल अधिक माहिती मिळेल. आणि कोकणातील एक अनोखं आणि म्हणतात ना की अजूनही व्यवस्थित वेल मेंटेन, कारण इथल्या ग्रामस्थांनी आणि इथल्या सर्व लोकांनी 12-5 मंडळी, मानकरी मंडळी आणि सर्व यांचे मंदिर व्यवस्थापन समिती आहे, सर्वांनी हे मंदिर व्यवस्थित अजूनही तसंच मेंटेन केलं आहे आणि भविष्यातही याचा जीर्णोद्धार करताना ते तसंच राहील याची काळजीसुद्धा यांच्याकडून घेतली जाणार आहे. आणि हे मंदिर आपल्याला असंच एक कोकणातील संस्कृतीचं आठवण करून देणारं मंदिर आणि एक सुंदर असं मंदिर आपण बघतोय. आणि आता आपण पाहूया या मंदिर परिसरातील, म्हणजे आपण संपूर्ण परिसर बघूया आणि या व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला या मंदिराचे सुंदर असे ड्रोन शॉट बघायला मिळतील, जेणेकरून हे मंदिर आणि मंदिराचा परिसर कसा आहे, म्हणजे आचरे गावाचा परिसर कसा आहे ते सुद्धा लक्षात येईल तुमच्या. तर अशा प्रकारे आपण अजून एक सुंदर आणि अप्रतिम असं कोकणातलं मंदिर बघितलं, ते म्हणजे श्रीदेव रामेश्वर मंदिर, आचरे, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग.
खूप सुंदर अप्रतिम असं मंदिर आहे आणि अजूनही तेवढ्याच पद्धतीने सुंदर असं मेंटेन केलं आहे, व्यवस्थित सुस्थितीत आहे सगळं, म्हणजे पुरातन बांधकाम असून पण सुंदर. आणि संपूर्ण मंदिराला मस्त अशी फरसबंदी आहे, तटबंदी आहे मंदिराला पूर्ण, आणि गेट आहेत चारी बाजूला, असे गेट आहे तिकडे. आणि प्रशस्त असा परिसर. इकडे ही आपण बघतोय ती मंदिर परिसरातील विहीर. हे मंदिराच्या बाजूला सुंदर असं छोटंसं मंदिर आहे. आणि भव्य दिवस मंदिर बनणार, जसं पुरातन मंदिर आहे तसंच दिसायला असेल मंदिर. सुंदर मंदिर परिसर आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला जुनं कोकण म्हणजे जुनी मंदिरं सगळी तशाच पद्धतीचं मंदिर. आता आपण रवळनाथ मंदिरामध्ये आलो इकडच्या. हे बघा लाकडी नक्षीकाम आहे सुंदर असं, श्रीदेव रवळनाथ. सुंदर सुंदर नक्षीकाम असलेले हे मंदिर आहे बघा, अप्रतिम. आपण आलोय लोरे नंबर 1 येथील गांगो मंदिरामध्ये. हे आहे श्री गांगेश्वर मंदिर, लोरे नंबर 1. श्री गांगेश्वर मंदिर, कोकणातील जागृत देवस्थान, गांगो चाळा. मस्त एकदम पुरातन देवालय आहे, पुरातन मंदिर आहे. इकडे मूर्त्या आहेत वेगवेगळ्या. तुळशी वृंदावन आहे आणि इकडे आहे दीपस्तंभ, दीपमाळ. आता आपण मंदिरात जाऊया. मस्त मंदिर आहे, सुंदर.
आता पाऊस सुद्धा चालू झाला इकडे, जोरदार पाऊस पडतोय सकाळपासून. एकदम पुरातन बांधकाम. मस्त मंदिर आहे, एकदम जुनं मंदिर आहे. लाकडाचा आणि चिऱ्याचा दोन्ही मिळून, हे लाकडी आहे वरती, लाकडी फ्रेम, त्याच्यावरती हा चिरेबंदी बांधकाम आहे. अशी रचना आहे पूर्ण मंदिराची. सुंदर मंदिर आहे आणि सुंदर पुरातन बांधकाम आहे पूर्ण. जोरदार पाऊस चालू झालाय आणि हे तुळशी वृंदावन अजून पण मातीचंच आहे. सुंदर आणि निसर्गरम्य अशा परिसरामध्ये आहे मंदिर, खूप सुंदर.